धनगरांचं एसटी आरक्षणासाठी दीपक भाऊ बोराडे हे जालन्याला आमरण उपोषणासाठी बसलेले 8 दिवसापासून आम्ही लिंबागणेश मधून त्यांना पाठिंबा देण्यासाठी पंचक्रोशीतून आम्ही जालन्याला चाललो। आमचं धनगराचं एसटीचं अंमलबजावणी सरकारने करावी त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून तसंच जिल्ह्यातून सर्व समाज आज जालन्याच्या दिशेने निघालेला आहे। हे सरकारने लक्षात घेऊन दीपक भाऊ बोराडे यांना उपोषणाला बसलेल्या ठिकाणी सरकारने येऊन त्या ठिकाणी अंमलबजावणी करावी अशी आम्ही सरकारला विनंती करतो व आम्ही मोर्चासाठी निघालो आहोत। धनगरांचं एसटी आरक्षणासाठी दीपक भाऊ बोराडे हे जालन्याला आमरण उपोषणासाठी बसलेले 8 दिवसापासून आम्ही लिंबागणेश मधून त्यांना पाठिंबा देण्यासाठी पंचक्रोशीतून आम्ही जालन्याला चाललो। आमचं धनगराचं एसटीचं अंमलबजावणी सरकारने करावी त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून तसंच जिल्ह्यातून सर्व समाज आज जालन्याच्या दिशेने निघालेला आहे। हे सरकारने लक्षात घेऊन दीपक भाऊ बोराडे यांना उपोषणाला बसलेल्या ठिकाणी सरकारने येऊन त्या ठिकाणी अंमलबजावणी करावी अशी आम्ही सरकारला विनंती करतो व आम्ही मोर्चासाठी निघालो आहोत। गेल्या 17 सप्टेंबर पासून जालना येथे दीपक भाऊ बोराडे धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी उपोषणाला बसलेले आहेत। त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही लिंबागणेश पंचक्रोशीतून सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी निघालेलो आहोत।